नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। गौरी गणपती आलेत आता, तर आपल्याला त्यांच्यासाठी आपण जो बनवतोय फराळ, त्यासाठी आज आपण बनवतोय चकली। तर ही बिना भाजणीची चकली आहे। भाजणीची चकलीचा व्हिडिओ मी दिवाळीच्या वेळेला टाकलेला आहे। तर ही बिना भाजणीची, आता प्रत्येक वेळेला आपल्याकडे भाजणी नसतेच आणि आता गौरीला आपण रोज काही ना काहीतरी छान आपले नैवेद्य दाखवणारच आहोत। तर इथे आपण ही बिना भाजणीची चकली करतोय। त्यासाठी इथे ह्या वाटीच्या प्रमाणाने मी 2.5 वाटा तांदळाचं पीठ घेतलंय। 1 वाटी फुटाण्याची डाळ, म्हणजे आपण जे चिवड्यात डाळ्या घालतो ते हे डाळ्या आहेत। हे जर नसतील तर तुम्ही याच्याऐवजी चण्याचं पीठ पण घेऊ शकता। आणि इथे 1 वाटी मी आपले कांदा पोह्याचे जे पोहे आहेत ते, हे जर नाही घालायचे असतील तर मग पीठ 3 वाटी करा। म्हणजे इथे हे 2.5 वाट्या, हे 1 वाटी, हे 1 वाटी आणि अर्ध्या वाटी हे तेल घेतलेले। आता ह्या डाळ्या आणि जे पोहे आहेत हे आपल्याला थोडे शेकून घ्यायचे, कारण हे जरा पावसाळा आहे म्हणून थोडे सादळले जातात। म्हणून आपण आता गॅस लावूया। मी सगळं सामान इकडे उचलून ठेवते। डाळ्या काय भाजलेल्याच असतात, आपल्याला काय त्या भाजायच्या नाहीये, पण थोडे आपल्याला त्यात या वातावरणामध्ये होण्यासाठी थोडा कुरकुरीत करून घ्यायच्या जरा। तर आपण हे कांदा पोह्याचे पोहे भाजून घेऊया। ही चकली अगदी पटकन होते, त्यामुळे आता भाजणी नाही तर आपल्याला चकली खावीशी वाटते तर हा एक चांगला उपाय आहे। इथे पोहे आपले चांगले भाजायला लागले, म्हणजे चांगलेच भाजले। तर आता आपण घालूया डाळ्या। अगदी 2 सेकंद आपल्याला परतून घ्यायचे। गॅस बंद करू आणि आता हे पाटलीमध्ये काढून घेऊया आणि गार झाल्यावर आपण हे मिक्सर मधून याची बारीक पूड करून घेऊ। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घेतले। आता आपण याची बारीक पूड करून घेऊया। आता आपण हे मिक्सर मधून जे दळून घेतले डाळ्या आणि पोहे, हे आपण आता हे गाळून घेऊया, कारण काय थोडेफार कण पण राहतात, मग चकलीच्या साच्यामध्ये अडकतील ते। आपण हे गाळून घेऊ। बरेच राहिले, मी परत एकदा फिरवून घेते। आता उरलेलं जे होतं ते मिक्सर मधून काढलंय। आता हे आपण टाकून देऊया। तसंच हे तांदळाचं पीठ आहे, हेही मी गाळून घेते। आपण यामध्ये घालूया कडकडीत मोहन, म्हणजे मी तेल तापवून घेतलं होतं। या भांड्यातच आपल्याला कोमट पाणी करून घ्यायचंय। आपण या मिश्रणात घालूया धनेपूड, जिरेपूड, ओवा आहे 1 चमचा, ते आपण थोडं हातामध्ये चुरून घालूया। 1 ते 1.5 चमचा तीळ,
चवीप्रमाणे मीठ, हळद आपल्याला अगदी थोडी घालायची, नाही तर कलर बदलतो. मी अर्धाच चमचा घालते, चमचा छोटाच आहे. हिंग आणि इथे घालतोय आपण लाल तिखट. माझं तिखट खूप तिखट आहे म्हणून मी 1.5च घालते. आपण हे एकसारखं करून घेऊया. आणि आता आपण हे गरम कोंबट पाणी घालून हे मळून घेऊया. हे बघा छान मोहन लागले, चांगली मूठ वळली जाते. आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. चांगलं आपलं एकजीव करून घेऊ आणि गोळा करून घेऊया. तुम्हाला तिखट वगैरे बघायची असेल, मीठ चव, तर हे आपला गोळा झाल्यानंतर तुम्ही थोडंसं चव घेऊन बघू शकता. म्हणजे काय होईल की आपल्याला अंदाज येईल की आपलं तिखट मीठ बरोबर आहे का. इथे आपला गोळा बघा छान मळून झालेला आहे. आपण झाकून ठेवला आता 5-7 मिनिटं. चकलीच्या सोऱ्याला तेल लावून घेऊया. आपण ह्या चकलीच्या सोऱ्यामध्ये पीठ घालूया. इकडे गॅसवरती मी तेल तापत ठेवलंय. आपण चकल्या पाडून घेऊ. इथे बघा मी 5 चकल्या केल्यात. आता आपण तळायला घेऊया. तेल तापलं का बघूया आपण. तेल आपलं छान तापलंय. हे बघा छान वरती आलंय चांगलं. आपण टाकलेला गोळा. आता आपण चकली घालूया त्यामध्ये. डायरेक्ट झाऱ्यावरच घेते आणि या पद्धतीने टाकते. हातात तुटायला नको. स्लो टू मीडियम मध्ये आपल्याला तळायचं, जास्त फास्ट पण नाही.
त्यामुळे आपली चकली छान तळली गेली आहे. आपण काढून घेऊया. आणि याच पद्धतीने बाकीच्या पण चकल्या तळून घेऊया. इथे आपली बिन भाजणीची चकली बनवून तयार झाली आहे. आता गौरीला तुम्ही ही बनवू शकता. अगदी सोपी आहे. विदिन अर्धा तासामध्ये होते. ही सगळं साहित्य आपल्या घरातच असतं, त्यामुळे पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही ही नक्की बनवा. या वेळेला गौरीसाठी तुमचा अभिप्राय कळवा. तसंच तिखट तडक्याला जर तुम्ही अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.